कर्जतच्या गुंडगेमधील महिलांनी पाण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले। अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। त्यामुळे अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ही समस्या सोडवावी या मागणीसाठी महिलांनी उपोषण सुरू केले। नंदुरबार जिल्ह्यातील आशा सेविकांनी वर्षाला 2 गणवेश देण्याची मागणी केली। तसंच गणवेशातील साड्यांचा कलर बदलण्याची ही मागणी सेविकांनी केली आहे। सातपुड्यात काम करणाऱ्या आशा सेविकांना विशेष भत्ता देऊन 5 लाखांचा आरोग्य विमा देण्याची मागणी करण्यात आली आहे। मनमाडला बहुजन समाज पार्टीने धरणं आंदोलन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले। परभणीत सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला। यातील दोषींवर कडक कारवाईची मागणी आंदोलकांनी केलेली आहे। पुण्याच्या राजगुरुनगर येथील पाण्याच्या टाकीवर चढून 2 तरुणांनी शोलेस्टाईल आंदोलन केले। नगर परिषदेने केलेली भरमसाठ करवाढीच्या विरोधात 2 तरुण आक्रमक झाले। यापूर्वीही त्यांनी उपोषण केलं होतं। शंभूराज देसाई यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतलं होतं। मात्र 15 दिवस होऊनही कोणताही निर्णय झाला नसल्याने पुन्हा त्यांनी आंदोलन केलं। दरम्यान घटनास्थळी खेड पोलिसांनी तरुणांना खाली उतरण्याचं आवाहन केलेलं आहे। धुळे आणि नंदुरबार जिल्हा बँकेने यावर्षी 90% पीक कर्जाची वसुली केली। बँकेने कर्जासह व्याजाची ही रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली। 26,000 शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केल्यामुळे बँकेने सर्वाधिक कर्ज वसुलीचं उद्दिष्ट साध्य केलं। राज्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला सोपवलेल्या आकड्यांनुसार 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 13,000 चौरस किलोमीटरहून अधिक वनक्षेत्रावर अतिक्रमण झाले। हे अतिक्रमण क्षेत्र दिल्ली, सिक्कीम आणि गोव्याच्या भौगोलिक क्षेत्रातहून अधिक असल्याचं समोर आले। अजूनही 10 राज्यांनी वन अतिक्रमणाचे आकडे दिले नसल्याची माहिती आहे। यंदा नाशिक महापालिकेने आजवरच्या इतिहासातील विक्रमी वसुली केली। 255 कोटींची मालमत्ता कर वसुली करण्यात आली। अभय योजना आणि बड्या थकबाकीदारांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिल्याने मोठ्या प्रमाणात कर संकलन झाले। अकोला रेल्वे स्टेशनवर प्रवाशाचा लॅपटॉप चोरणाऱ्या चोराला रेल्वे पोलिसांनी अवघ्या 2 तासात अटक केली। प्रवासी रेल्वेची वाट बघत स्थानकावर झोपला होता तेव्हा चोराने 1.5 लाखाच्या लॅपटॉपसह बॅग चोरली। तर तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने चोराच्या मुसक्या आवळल्या। पुण्याच्या आंबेगावात ब्रँडेड कंपनीच्या बनावट बाटल्यांची विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला। यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट माल जप्त करण्यात आलाय। दुकानदारावर गुन्हा दाखल केलाय। तर या छाप्यावर तब्बल 16 लाखांच्या बनावट बाटल्या जप्त करण्यात आल्या। सांगलीतील आष्ट्रामध्ये एका दुचाकी चोरट्याला अटक करण्यात आली। या चोरट्याकडून 7 लाखाच्या 12 गाड्या जप्त करण्यात आल्या। तर या आरोपीवर 11 गुन्हे दाखल असल्याचं उघडकीस आलेलं आहे। भंडाऱ्यात अवैधरित्या तंबाखू गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे। तर या कारवाईत पोलिसांनी 2 लाखांचा तंबाखू गुटखा नष्ट केला। कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी तंबाखू गुटखा जळून नष्ट केला। होणारा नवरा पसंत नसल्याने त्याला थेट जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुण्याच्या दौंड तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे। होणाऱ्या नवऱ्याला मुलाला जीवे मारण्यासाठी मयुरी दांगडे आणि संदीप गावडे यांनी 1,50,000 रुपयांची सुपारी दिली होती। या प्रकरणी यवत पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। तर नवरी मुलगी मयुरी दांडगे ही सध्या फरार आहे। पुण्यातील इंग्रजी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे। कार्यकर्त्यांनी वाहतूक पोलिसांनी लावलेल्या इंग्रजी पाट्यांना विरोध केला। शहरातील लक्ष्मी रस्त्यावर या पाट्या लावण्यात आल्या होत्या। मनसैनिकांनी या पाट्या काढून टाकल्या। पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे। मावळ मतदारसंघातील ज्येष्ठ नेते संजोग वाघेरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। मात्र सध्या याबाबत काही विचार केला नसल्याचं वाघेरेंनी सांगितलेलं आहे। अमरावती शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरली। त्यामुळे डासांचं प्रमाण वाढलंय। महानगरपालिकेच्या वतीनं नियमित साफसफाई केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। अर्जुन नगर भागात तर नाला तुडुंब भरल्यानं त्याचं दूषित पाणी रस्त्यावर येत आहे। त्यामुळे महापालिकेनं नियमित स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांनी केली। परभणीच्या पालम तालुक्यातील केरवाडी ते शिरपूर रस्त्याची दुरावस्था झाली आहे। कंत्राटदारानं रस्त्याचं काम अर्धवट केल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी नागरिकांनी 3 एप्रिलपासून उपोषणाचा इशारा दिलेला आहे। पुण्यातील वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मेट्रो मार्गाचं काम लवकरच सुरू होणार आहे।
त्याचबरोबर पौड रस्त्यावरील कचरा डेपोसाठी लोहिया आयटी पार्क पर्यंत दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येईल। याचा आराखडा महामेट्रोनं महापालिकेकडे सादर केला। लातूर एसटी महामंडळाच्या ताफ्यात 5 अत्याधुनिक एसटी दाखल झाल्या। जुन्या एसटी मोडीत निघणार असल्यानं एकूण 10 नव्या बसेस लातूर आगाराला मिळणार आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते। पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासन आराखडा तयार करते, मात्र प्रत्यक्षात ही समस्या कधी दूर होणार असा सवाल नागरिक करतायत। पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांसह बहुतांश उपनगरांमध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे, तर शुक्रवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। जलवाहिनी दुरुस्ती आणि देखभालीसाठी महापालिकेनं निर्णय घेतलाय। दरम्यान पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय। अकोल्याच्या अकोट मार्गावरील वारुळा फाट्याजवळ 2 ट्रकचा भीषण अपघात झालाय। या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले। ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। ठाण्यातील सीपी तलाव वागळे इस्टेट येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा वेचत असताना जेसीबीचा धक्का लागल्यानं राजश्री जाधव यांचा जागीच मृत्यू झाला होता। मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबियांनी आर्थिक मदत आणि नोकरीची मागणी केली होती। त्यानंतर घनकचरा विभागाचे अधिकारी मनीष जोशी यांनी आर्थिक मदत आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर मुलाला नोकरी देण्याचं आश्वासन दिलं।